गोष्ट थांबवून विनोद केला तर तो तुमच्यावर होतो. ते करायचं नाही. अच्छा, आता काय होतं, इथून खरी एडिटिंगची प्रोसेस सुरू होते. असं म्हणतात की फिल्म ही 2 वेळा लिहिली जाते. एक जेव्हा ती कन्सीव्ह होते आणि मग स्क्रिप्ट होते आणि सेकंड ॲट द एडिट टेबल. अटेन्शन स्पॅन कमी झालाय म्हणून ते फास्ट करून अजून पुढच्या वर्षी तो अजून कमी करण्यापेक्षा आपण गोष्ट अशी रंजक पद्धतीने सांगू की लोक खेळून राहतील. शॉर्ट इज द फंडामेंटल युनिट ऑफ अ फिल्म. म्हणजे शॉर्टला शॉर्ट जोडून एक सीन बनतो. तर हे सगळ्या वेगवेगळे टूल्स आपण एम्प्लॉय करून त्या फायनल कट जिस चिडिया का नाम है त्याच्यापर्यंत आपण एक जात असतो. आमच्या भात्यामध्ये बाण असतात त्याच्यासाठी वेगवेगळे लावलेले. डिरेक्टरला एडिटर असण्यावाचून पर्याय नाही. संजीव कपूर हे काही ते कुठली सुरी वापरतात त्याच्यामुळे ते संजीव कपूर नाही आहेत. संजीव कपूर इथून आहेत. येस सर, तुमचं स्वागत करतो. थँक्यू सो मच. इट्स ॲब्सल्युटली अन ऑनर. इट इज अन ऑनर टू बी हिअर तुमच्या समोर. सो आय वॉन्ट टू डाईव्ह स्ट्रेट इन टू द मेकॅनिक्स. जसं आत्तापर्यंत आपलं बोलणं झालंय, एडिटिंगबद्दल बोलण्याच्या आधी थोडंसं जे व्ह्युअर्स फिल्म मेकिंग किंवा थिएटर किंवा ह्या कुठल्याच बॅकग्राऊंडचे नाही आहेत त्यांना इन अ व्हेरी बेसिक टर्म आपण जर सांगू शकलो द डिफरन्स बिटवीन अ शॉट अँड अ सीन. कारण मी हे खूप वेळा बघितलंय की लोक खूप कन्फ्यूज करतात ह्या सगळ्यात. स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग्समध्ये खूपच कन्फ्यूज होतात. पण तरी टू बिगिन विथ हे 2 टर्म्स मला वाटतं आपण खूप वेळा वापरू इन द एपिसोड. तर शॉट आणि सीन मधला डिफरन्स आपण जर स्टेट करून सुरू केला एपिसोड तर आय थिंक सगळ्यांना एक बेसिक अंडरस्टँडिंग बिल्ड होईल. शॉर्ट इज द फंडामेंटल युनिट ऑफ अ फिल्म. ओके. म्हणजे शॉर्टला शॉर्ट जोडून एक सीन बनतो. सीनला जोडून एक पूर्ण फिल्म बनते. करेक्ट. तर आता समजा एक सीन आहे, त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीचे शॉट्स असतात. म्हणजे आता आपण दोघं बोलतोय, एकीकडनं मी दिसतोय, एकीकडनं तू दिसतोय आणि एकीकडनं आपण दोघं दिसतोय. तर जो ज्याच्यामध्ये मी दिसतो त्याला क्लोजअप म्हणतात, ज्याच्यामध्ये तू दिसतोस त्याला तुझा क्लोजअप आहे आणि याला टू शॉट. हे अगदी ढोबळ मी काहीतरी किंवा मास्टर शॉट ज्याला आपण म्हणू शकतो असा तो शॉट असतो. मग अनेकदा त्याच्यामध्ये एका माणसाच्या जवळ जातो आपण दूरनं, त्याला ट्रॅक इन किंवा झूम इन म्हणतात. 2 वेगळे शॉट्स आहेत पण तरी सुद्धा अशा पद्धतीचे शॉट्स असतात. क्रेन एक टॉप अँगल्स असतात. हे वेगवेगळे अँगल्स असतात पण ते वेगवेगळे शॉट्स असतात आणि हे सगळे शॉट एकत्र लावून एक सीन बनतो. आणि असे वेगवेगळे सीन्स जेव्हा आपण एकापुढे एक लावत जातो आपली कथा अनुरूप, म्हणजे कथा पुढे नेत, तर मग त्याची एक फिल्म बनते किंवा ती गोष्ट बनते. ओके, वा. आय थिंक सगळ्यांना बॉईल डाऊन होऊन बेसिक कळेल एवढं आपण आता ह्याच्यात शिरलोय. तर आता मी पुढे थोडंसं अजून टेक्निकल्समध्ये जातो की असं म्हणतात की फिल्म ही 2 वेळा लिहिली जाते. एक जेव्हा ती कन्सीव्ह होते ॲज अ इन द फॉर्म ऑफ अ कन्सेप्ट, स्टोरी, मग स्क्रीन प्ले, डायलॉग्स आणि मग स्क्रिप्ट होते आणि सेकंड ॲट द एडिट टेबल. सो म्हणजे एडिटिंगचं महत्त्व आय डोंट थिंक कोणाला एक्सप्लेन करायची गरज आहे किंवा एव्हरीवन वॉचिंग दिस मस्ट नो हाऊ इम्पॉर्टंट इट इज फॉर एनी प्रोडक्ट. तर जेव्हा एडिटिंग ही प्रोसेस आपण आज ह्याबद्दल बोलणार आहोत तर मला असं वाटतं की कुठलाही फिल्म मेकर त्याची स्टोरी जेव्हा घेऊन येत असेल, HODs, हेड ऑफ डिपार्टमेंट्स लॉक करत असेल, प्री प्रोडक्शन जी प्रोसेस असते तेव्हा इनिशियली तुम्हाला अप्रोच होत असेल असं आपण अज्युम करू ॲज अन एडिटर. तर नरेशन ही एक प्रोसेस वेल नोन आहे. जेव्हा डिरेक्टर किंवा ज्यांनी स्क्रिप्ट लिहिली ते ती स्क्रिप्ट नरेट करतात. सो अशा वेळी जेव्हा तुम्ही पहिल्यांदा स्क्रिप्ट ऐकत असता एका प्रोजेक्टची तेव्हाच तुमच्या डोक्यात एडिट सुरू झालं असतं का? म्हणजे व्हेन डज इट ॲक्च्युअली स्टार्ट फॉर यू? नाही, आता म्हणजे अगदी सुरुवातीला व्हायचं. ओके. म्हणजे अगदी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा असं वाटायचं की आपण हे असं हे करू, असं आपण एडिट करताना किंवा दिग्दर्शकाला
सांगण्याचाही अगोचरपणा मी करायचो की आपण असं करूयात का वगैरे. पण नंतर म्हणजे ते सगळे तेव्हा मित्र आहेत आणि होते आणि अजूनही आहेत. तर मग त्याच्यातनं ते कळायचं की स्क्रिप्ट लिहिणं किंवा स्क्रिप्ट जेव्हा फ्लोअरवर जाते आणि ती माझ्यापर्यंत येते, त्याच्यामध्ये किमान अजून 25 लोकांचा हात त्याला लागतो. बरोबर. त्याच्यात अजून इतके काही काही बदल घडतात. कॅमेरामन ते बघतो, रंगसंगती ठरते, कॉस्ट्युम डिझायनरची, आर्ट डायरेक्टरची, ऍक्टर त्याच्यामध्ये एक वेगळा आयाम घेऊन येतो की तो त्यावेळेला एखादा वेगळं वाक्य वेगळ्या पद्धतीनं घेतो आणि म्हणजे हे सगळी इतकी लोक त्याच्याबरोबर असोसिएट होतात की त्याला अजून वेगवेगळे लेयर्स मुलामे चढत जातात आणि मग जे तुमच्याकडे येतं ते तुम्हाला इंटरप्रेट पुन्हा करायचं असतं, नव्यानं इंटरप्रेट करावंच लागतं. त्याच्याशिवाय तुम्ही अरे पण मला स्क्रिप्ट मध्ये नाही, आता ते स्क्रिप्ट बाजूलाच ठेवायला लागतं. आता फक्त ते एक संदर्भ म्हणून आपण वापरतो. तर हॅव्हिंग सेड दॅट, स्क्रिप्ट मधली कुठली गोष्ट लक्षात राहते की प्रत्येक स्क्रिप्ट जी पात्रांविषयी असते त्यांच्या आयुष्याचा पेस काय आहे हे मी कायम शोधायचा प्रयत्न करत असतो. कुणाबद्दल फिल्म आहे ही आणि ह्यांच्या म्हणजे हे रोजचं आयुष्य कसं जगत असतील, म्हणजे आता बॅक स्टोरी त्या व्यक्तीची. बॅक स्टोरी कशाला, जे गोष्टीत लिहिले तेच. ओके ओके ओके. म्हणजे आता स्थळ सारखी फिल्म समज, म्हणजे आता स्थळ मध्ये ती मुलगी काय करते, ती घरात ती शेतकऱ्याची पोरगी आहे, ती कॉलेजला जाते आहे, ती कॉलेजला जाते कशी, ती तिची स्वतःची स्कूटीवरनं नाही जात, ती चालत जाते, रेल्वेचं फाटक क्रॉस करते, ती अजून 10 गोष्टी करते. या सगळ्यांनी तिचा वडील सुद्धा सकाळी उठतो, तो शेतावर जातो, तो त्याचं सगळं सामानाचं घरी, तो जिथं बसलाय तिथं मागे ढिगभर कापूस आहे. मग हे त्यांचं आयुष्य आहे. तर त्याचं पेस काय असेल हे कायम मात्र डोक्यात राहत असतं की तुम्ही फिल्मचा पेस कसा, हे सुरुवातीला मात्र एक डोक्यात टिकिंग सुरुवात होते. ओके. मग जेव्हा रशेस येतात तेव्हा अनेक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं केलेल्या असतात, इंटरप्रेट केलेल्या असतात. काही वेळेला सीन्स क्लब झालेले असतात, काही वेळेला काही सीन्स अनेकदा दिग्दर्शक शूट करत नाही कारण ते त्यावेळेला रिडंडंट वाटायला लागतात, किंवा काही सीन हा कदाचित लागेल म्हणून अजून काहीतरी शूट करतात. मग जेव्हा आपण पहिला कट बनवतो, पहिलं सगळं जेव्हा आपण लेआउट करतो आणि मग बसून बघायचं की अच्छा आता काय होतंय, इथून खरी एडिटिंगची प्रोसेस सुरू होते. ओके. पहिली जी असते ती असेंब्लीच असते. म्हणजे गोष्ट जी लेखकाने लिहिली होती, जी दिग्दर्शकांनी शूट केली, ती ही गोष्ट आहे. मग आपण आपला रोल त्याच्यात आयडेंटिफाय करायचा की नक्की होतंय काय. जिथं म्हणजे माझं अगदी साधं कॉमन सेन्स आहे, जिथे हसायला यायला पाहिजे तिथं हसायला येते का, जिथं अश्रू यायला पाहिजे तिथं अश्रू येत आहेत का, जिथे तुम्हाला ताण वाटला पाहिजे तिथे तुम्हाला ताण जाणवतोय का पात्रांमधला, त्या ह्याच्यामधला. हे जर ह्याचं उत्तर हो असेल तर हे छान आहे, आणि जर उत्तर नाही असेल तर मग आपल्याला पुढची प्रक्रिया करायला लागते. मग ती पुढची प्रक्रिया अनेक वेगवेगळ्या त्याच्यात आमच्या भात्यामध्ये बाण असतात त्याच्यासाठी वेगवेगळे लावलेले की कसं मग काय करायचं, मग या 2-4 सीन्स क्लब करायचे का, मग त्या किंवा अजून काढूनच टाकायचे का सीन, का अजून पुढचा सीन आधी घेऊन मग अच्छा हे असं झालं होतं, खरं तर हे असं झालं होतं, आणि मग पण आम्ही तुम्हाला हे टू कीप थिंग्स फ्रॉम यू आणि टू कीप यू एंगेज्ड आम्ही हे दाखवलं नाही. तर हे सगळ्या वेगवेगळे टूल्स आपण एम्प्लॉय करून त्या फायनल कट जिस चिडिया का नाम है त्याच्यापर्यंत आपण एक जात असतो. ओके. सो मला वाटतं की तुम्ही आत्ता सांगितलं त्याच्यात तुम्ही दिग्दर्शकाचा उल्लेख केलात, आणि ऑफकोर्स वी ऑल नो, म्हणजे ही इज कॉल्ड ॲज द कॅप्टन ऑफ द शिप. त्यावर एका व्यक्तीची विजन असते ती थ्रू आउट. तर डिरेक्टर एडिटरचं रिलेशन, त्यांचं अंडरस्टँडिंग, हे मला वाटतं खूप म्हणजे इम्पॉर्टंट असलंच पाहिजे इन एनी प्रोजेक्ट. आणि व्हॉट आय हॅव ऑब्झर्व्ड ओव्हर द इयर्स इज देर आर अ लॉट ऑफ डिरेक्टर्स हू
आर गुड एडिटर्स एज वेल किंवा हु वर एडिटर्स आर नाव डिरेक्टर्स. तर डिरेक्शन आणि एडिटिंग ह्याच्यातलं जे नातं आहे, रिलेशन आहे आणि डिरेक्टर ह्या एका व्यक्तीचं एडिटरशी असलेलं एक्सचेंज, सो हा तुम्हाला किती नेसेसरी वाटतो बिफोर द फिल्म इज बिंग शॉट? आणि ऑफकोर्स म्हणजे ॲज फार एज आय नो एडिटिंग प्रोसेसमध्ये तर डिरेक्टर खूप थरली इन्व्हॉल्ड असतोच, पण ह्या दोन्ही रोल्सच्या रिलेशनशिपबद्दल काय सांगाल? डिरेक्टरला एडिटर असण्यावाचून पर्याय नाहीये. हम्म. म्हणजे एक सेन्स ऑफ एडिटिंग असल्याशिवाय तो ती गोष्ट पिक्चर म्हणजे डोक्यात म्हणजे मनाच्या पडद्यावर ती आधी त्यांनी पाहिलेली असते ना. हो. हावेवर क्लिशे इट मे साऊंड, त्यांनी ती पाहिलेली असते की आतमध्ये की ही साधारण अशा पद्धतीनं माझी फिल्म येणार आहे. मग त्या अनुषंगाने तो लोकेशन चूज करतो, ऍक्टर्स चूज करतो, त्याचं लेन्सेस मॅग्निफिकेशन शूट करतो, ते सगळं तो त्या अनुषंगाने करतो. बरोबर. आणि पुन्हा तो सगळं त्याला जे जे महत्वाचं वाटतं ते तो मला देतो. दिस इज तो मला बेसिकली फुटबॉल ग्राउंडची आखणी करून देतो की बाबा हे तुझं मैदान आहे, आता तू खेळ. बरोबर. मग आता ह्याच्यामध्ये मी तुला म्हटलं मगाशी तसं की हसायला पाहिजे तेव्हा हसू येतंय का? बरोबर. आणि नुसतं अच्छा हे हसू येतंय, पण जर हे असं केलं तर अजून हसू येईल किंवा अजून आपण ती मोमेंट ताणू शकू. जर स्लोमो मध्ये प्ले केलं तर आपण अजून ताणू शकू. तर हे काय होऊ शकेल का? किंवा अजून काही अशा अनेक गोष्टी असतात ज्या आम्ही दिग्दर्शकाला प्रेझेंट करतो जेव्हा आमचा असेंब्ली कट पहिल्यांदा दिग्दर्शक बघतो. मग युजली आमचं एक अशी दीर्घ चर्चा होते की काय 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 होऊ शकेल याच्यामध्ये, ह्याच्यात शक्यता काय दिसतात, त्याला काय वाटतंय अचीव्ह झालंय, काय राहून गेलंय, अशा सगळ्या गोष्टी आमच्या चर्चेमध्ये येतात. आणि नंतर पुन्हा मी पुढचे 10-15 दिवस घेतो ज्याच्यामध्ये मी माझा कट म्हणून एक काहीतरी त्याला किंवा तिला प्रेझेंट करतो. आणि मग अरे हे जास्त, हे कुठे आहे, हे का नाहीये, मग अच्छा असं झालंय, बर. मग आम्ही परत पहिल्या सीन पासून सुरुवात करतो. हळू त्या मी जे घेतलेले निर्णय आहेत त्याची परत पडताळणी करतो. तुमचं म्हणणं काय आहे? म्हणजे आता स्थळच आपण मगाशी उदाहरण घेतलं म्हणून, आता स्थळ मध्ये काय एक शेवटचा जो सिक्वेन्स आहे, मला माहित नाही तुम्ही बघितले तर आता तो माणूस हुंडा मागतो आणि ह्याच्याकडे नसतो आणि मग तो जाऊन तिथे त्या एका मंदिरात बसतो आणि ते मंदिरात गाणं सुरू होतं, भजन सुरू असतानाच अनेक सीन त्याच्यामध्ये कट इन केले होते की त्या मुलाचं लग्नही त्या भजनात तुटतं. मग ते असं केलं होतं आणि ते मग जयंतनी बघितलं. जयंत म्हणला हा. मग असं सगळं झाल्यावर एक दिवस आला, तो म्हणला आपला पेसच नाही हो. म्हणलं होय. ठीक आहे, मग आपण काय करूया. मग आम्ही ऍक्च्युली पूर्ण फिल्म तेव्हा झाली होती. ओके. मग आम्ही पुन्हा सीन वाईज गेलो. तो घरी जाऊन पूर्ण परत रशेस बघून आला. त्यांनी अजून काही गोष्टी त्याच्यामध्ये काय काय त्याला महत्वाच्या वाटतात ते त्या घेऊन आला आणि आम्ही त्या छोट्या गोष्टी करत गेलो आणि ती फिल्म वेगळीच झाली. आणि हे परत ते सीन जसे होते, गाणं तो म्हणलं पूर्ण लावूया. मी जे म्हणत होतो की मी शहरी माणूस आहे, मला त्यावेळेला त्या गावातल्या पेसचा फारसा म्हणजे माझ्या दृष्टीनं मी ते इंटरप्रेट केलं होतं ना की काय बाबा तो पेस असू शकेल. पण जयंत हा तो तिथं राहिलेला वाढलेला माणूस आहे आणि त्यांनी ते सगळं अनुभवलेलं आहे. तर त्याच्या मग इन्स्ट्रक्शन, मग त्याचं बोट धरून आपण चालायचं. बरोबर. मग आपण सरेंडर करायचं आणि जिथं अर्थातच ते गिव्ह अँड टेक होत असतंच. मग आम्ही ते गाणं पुन्हा जसं होतं तसं लावलं. ते सीन सगळे एका मागनं एक पुन्हा हे लावले. मग ती फिल्म वेगळी झाली. मग त्याचं पुढे जे झालं ते म्हणजे पण कसं रेस्ट इज हिस्ट्रीपेक्षा म्हणजे आता मला असं कधीच वाटत नाही की ते तेवढंच केल्याने ते कारण त्या फिल्मचं म्हणून ओव्हरऑल एक नशीब असतं. तो मुद्दाच वेगळा असतो. पण ही प्रोसेस जी असते ना, ज्या प्रोसेसमधनं आपण निर्णय घेत असतो वेगवेगळे, ते मला फार महत्वाचे वाटतात की आपण का घेतो हे निर्णय
आणि कसे आपण तिथे येऊन पोचतो त्याच्यामध्ये काय झालेलं असतं ते हे डिरेक्टरचं आणि एडिटरचं नातं हे त्याच्यावरती अवलंबून असतं. म्हणजे अनेकदा आता समीर आशा पाटील हा दिग्दर्शक, आता सुपर डुपर, करेक्ट. तर अनेक सीन्स आम्ही असे काढून टाकले त्याच्यात, हे नाही वाटत आहेत चांगले, 2, 4, 5 सीन्स असे होते काढले आणि असं वाटतं की अरे फिल्म अनेकदा संपली आहे आणि असं वाटत राहतं. मग शेवटी मग तिथं अनेक लोक पण इन्व्हॉल्ड होती माहिती त्यावेळेला, पण आम्ही विचार करून ते सीन्स बाजूला काढले की नको. मग ते तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात अनेक ह्याच्यामध्ये. तर दॅट इज हाऊ इट गोज. अनेकदा असे दिवस जातात जेव्हा आम्ही फक्त गप्पाच मारत बसतो आणि फिल्मचा काही संबंध नसतो. खूप बोलणी होतात, चर्चा होतात. मग असं वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबरचे वेगवेगळे हे असतात. खूप दिवस असे जातातही की जेव्हा काही काम होत नाही. आणि या इंडस्ट्रीत कसं आहे ना, म्हणजे एक दिग्दर्शक साधारण 1-1.5 वर्षातनं एकदा फिल्म बनवतो, इफ इज लकी. म्हणजे 1.5 वर्षांनी, नाहीतर बराच वेळ लागू शकतो असं. त्यामुळे आमची भेटही अनेक दिवसांनी होत असते. आणि मग त्यात मी अनेक गोष्टी केलेल्या असतात, त्याने अनेक गोष्टी केलेल्या असतात. मग तेही बॉन्डिंग परत होतं आणि त्या गप्पा चांगल्या होतात आणि त्यातनं मला वाटतं या सगळ्यातनंच सिनेमा बनत असतो. म्हणजे पर्सनल रिलेशन्स किंवा ह्याचा रॅपो एक जो 2 लोकांचा आहे इन एक्झॅक्टली. देअर लाईफ, त्याचा पण वर्कवर ऑफकोर्स खूप छान कॉन्ट्रीब्युशन. आणि मला वाटतं जेच सक्सेसफुल दिग्दर्शक आहेत त्यांचे हे एडिटर्स हे त्यांचे मित्रच आहेत. म्हणजे खूप आणि लॉंग टाइम असोसिएट्स आहेत. करेक्ट. म्हणजे सगळे महत्वाचे दिग्दर्शक घेऊन बघा तुम्ही. म्हणजे वेगवेगळे, अर्थातच त्यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या एडिटर्स बरोबर कामं केलेली आहेत, पण जे कोर आहे त्यांचं ते त्यांचं एक त्यांच्या जवळच्या एडिटर बरोबरच झालेलं काम आहे. कारण परहॅप्स एका पण नंतर अंडरस्टँडिंग इतकं चांगलं बिल्डअप होत असेल, स्टाईल कळत असेल, सगळ्याच गोष्टी. हो, तसं होतं. सर, आता आपण बोलताना अजून एक उल्लेख झाला म्हणजे रशेसचा, की जे इनिशियल फुटेज येतं, कंपायलेशन चालू असतानाचे रशेस जे असतात, तर हे जे एक्स्ट्रीमली रॉ फुटेज आहे जे जस्ट शूट नंतर तुमच्याकडे आलंय, ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा ह्याबद्दलचा तुमचा अप्रोच कसा असतो? कारण देअर मस्ट बी अ लॉट ऑफ पर्सनल बायस नाही म्हणणार मी, पण ओपिनियन्स ॲज वेल, की हा शॉट तुम्हाला हा सीन आवडला आहे किंवा हा पर्टिक्युलर शॉट त्यातला हवाच आहे, पण व्हॉट इज इसेन्शियल फॉर द स्टोरी किंवा तुम्हाला नरेशन जे आहे, ब्रीफ जे आहे, त्याच्यात हे बसत नाही आहे, बसतंय, ह्याबद्दल एक ऑब्जेक्टिव्हिटी कशी ठेवता तुम्ही, पर्सनल ओपिनियन आणि टेक्निकची? आता तू म्हणलंस कसं, रशेस मध्ये सगळं असतं. म्हणजे एखाद्या टेकमध्ये फोकस चुकला असेल तर तो असतो, एखाद्या टेकमध्ये ऍक्टर चुकला असेल तर तो असतो, एखाद्या टेकमध्ये काय मध्येच लाईटच बंद होतो, वाटेल ते असतं त्याच्यामध्ये. ते सगळं 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 बघावं लागतं. म्हणजे ते काय आहे ते अनेकदा मी, माझी टीम, आम्ही सगळं मिळून ते एकत्र बांधतो. आणि मी म्हणलं तसं पहिला आपण एक रफ असेंब्ली कट आपण त्याला तयार करतो. आता प्रत्येक वेळेला रशेस बघताना आपले निकष बदलत राहतात. म्हणजे व्हॉट मेक्स अ गुड शॉट, म्हणजे एका आपण ऍब्सोल्यूट समजा एका टेकमध्ये एका ऍक्टरनी वाक्य अतिशय असं म्हटलं असेल खाली बघून आणि ते आपल्याला आवडतं सीन मध्ये, पण आता दुसऱ्या ऍक्टरचा शॉट बघताना त्यांनी जर समोर त्या ऍक्टरनी लुक असा दिला असेल आणि काहीतरी वेगळ्या पद्धतीने ज्याला तो रिस्पॉन्स, तर मग विथ रिस्पेक्ट टू द आउटगोईंग शॉट अँड द इनकमिंग शॉट आपल्याला दरवेळेला निकष बदलावे लागतात. ओके, की तुमचे परफॉर्मन्सचा निकष काय. मग अनेकदा म्हणजे लाईट सारखी गोष्ट जी आपण गृहीत धरतो, आता 2 टेक्स मध्ये संध्याकाळी 6 वाजता जर तुम्ही शूट करत असाल 5, तर सूर्यास्त होताना तुम्ही शूट करताय, तर 2 टेक्स मध्ये लाईटची इतकी गडबड असते, अनेकदा ती सावरता येते. पण आपल्याला जर एक परफॉर्मन्स आवडला असेल तर तो लाईटमुळे कधी कधी वापरता येत नाही, असं होतं. मग असे तुम्ही दरवेळेला तुमचे रशेसकडे बघायचे निकष वेगवेगळे असतात.
पण हे झालं सगळ्या टेक्निकल गोष्टी. आता मूळ आपण गाभ्याबशी जेव्हा निघतो की तुला गोष्ट काय सांगायची आहे, त्या गोष्टीचा एक कणा आपण धरायचा, तर त्या कण्याच्या सगळ्यात जवळ काय 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 आहे ते राहतं. म्हणजे इतर गोष्टी मग मला तरी असं वाटतं अनेकदा की तुमची गोष्ट काय, व्हॉट इज युअर स्टोरी, तर त्याला जे पुढं नेतंय, त्याला जे सपोर्ट करतंय, त्या सगळ्या गोष्टी ठेवा. बाकी सगळं मग आपल्याला काढून टाकलं तरी चालतं. म्हणजे जोक शिवाय पूर्ण होऊ शकत नाही का फिल्म, पण तो जो स्टोरीला पुढे पुढे नेणारा पाहिजे. गोष्ट थांबवून तुम्ही काहीही करू नका, हे माझं म्हणणं असतं. गोष्ट थांबवून विनोद केला तर तो तुमच्यावर होतो. ते करायचं नाही. मध्ये मी ते फार एक मस्त इंटरेस्टिंग मुलाखत ऐकली होती कवी ग्रेसाची. तर त्याच्यात ते म्हणतात की माझी कविता लोकांना कळत नाही असं म्हणतात. पण तसं नव्हतं. म्हणलं मी काय करतो, मी माझ्या म्हणजे मराठी भाषेतले सगळे शब्द वापरून ते एका पुढे एक ठेवून त्याची एक रचना करतो, वाक्यरचना. तुम्हाला शब्दांचे इंडिव्हिज्युअल अर्थ कळतच असतात आणि ते मग त्या काय दुर्बोध असं का म्हणता तुम्ही. पुन्हा ते पुढे इंटरेस्टिंग म्हणतात, मी जे करतो ते स्वप्न आणि वास्तवाची वीण आहे. त्या वीणेमध्ये कधी स्वप्न जास्त झालं किंवा कधी वास्तव जास्त झालं तर ती वीण बिघडते. मला हे एडिटिंग विषयी फार प्रकर्षाने जाणवलं की हेच एडिटिंग आहे, की तू सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ हे तुम्ही सस्पेंडेड असं किती वेळ ठेवू शकता. मग नाहीतर मग तुमचं हसवतं. म्हणजे ते तो जॉनर वेगळा आहे. म्हणजे आता रजनीकांत गोळी मारतात आणि ती गोळी आपल्याला दिसते जाताना आणि तो समोर येऊ शकतो, हे सगळं आपण समजून घेतो कारण ते फिल्मचं जॉनर आहे. पण आपण त्यापेक्षा वेगळ्या, आपण ज्या युजल तुझ्या माझ्या आयुष्याबद्दलच्या फिल्म्स असतात त्या फिल्म बद्दल बोलतोय. तर तुम्ही किती त्याच्यामध्ये उभा घेऊ शकता, हे त्या स्टोरी टेलरवर, त्या मोमेंटवर, हे ते डिसिजन्स असतात जे तुम्हाला घ्यायला लागतं. ते म्हणून मला ते फार इंटरेस्टिंग वाटलं होतं की ती स्वप्न आणि वास्तवाची वीज हे आपल्याला कायम भान ठेवायला पाहिजे की ते किती कमी जास्त आहे, हे मला महत्वाचं वाटतं. त्यामुळे ते रशेस बघताना किंवा सगळी स्टोरी एकत्र आपल्याला गोष्ट एकत्र आणताना हे आपल्याला कायम त्याचं भान ठेवायला लागतं. खूपच इंटरेस्टिंग, अजून सिंक इन होत आहे मला खूप. पण आत्ता तुम्ही उल्लेख केलात 2 गोष्टींचा. त्याच्यात तुम्ही म्हणलात की तुम्हाला रशेस बघत असताना सगळं काही बघायला लागतं, ज्याच्यात ज्याला NG म्हणजे नॉट गुड टेक्स काही लेबल्ड असतात, काही ओके असतात. ह्या सगळ्यातून त्या क्षणी घेतलेले ते निर्णय असतात परहॅप्स, की डिरेक्टर आणि सगळ्या HOD साठी हा टेक ओके आहे म्हणून. मग तर ती एक कन्सेप्ट असते TCR शीट म्हणून, जी मी असिस्ट केल्यामुळे मला त्याची कल्पना आहे. पण तुम्ही मला वाटतं खूप छान सांगू शकाल सगळ्यांना द इम्पॉर्टन्स अँड द व्हेरी एक्झिस्टन्स ऑफ अ TCR शीट किंवा त्याची काय संकल्पना आहे. कुठल्याही बिझनेसला आपण अकाउंट्स लिहितो ना, तसंच ते आहे. आजच्या दिवसाचा हा शॉर्ट्सचा हिशोब आहे की आपण हे एवढं आज आपण शूट केलं, या शॉर्टचे 4 टेक झाले, हा योग्य होता नाही, आणि हे अतिशय महत्वाचं आहे. अनेक लोक ते करत नाही आणि अनेक लोक ते खूप छान करतात. त्याशी सगळे वेगवेगळे, पण ते जर चांगलं केलं तर इन द लॉंग रन इट इज ऑलवेज इम्पॉर्टंट. जेव्हा माझी जी टीम आहे, जे माझे बरोबरचे माझे सहकारी मंडळी आहेत, त्याच्याकडे जेव्हा दिवसभराचं किंवा कधी कधी महिन्याभराचं शूटिंग एकत्र येतं, आता ते काय आहे, कुठला सीन आहे, त्याचं कसं म्हणजे स्क्रिप्ट शोधत बसलं तर त्याच्यात आयुष्य जाईल, त्याच्यात वेळ जाईल. तर त्याच्यासाठी तारीख वाईज हे लिहिलेले टेक्स, कुठले दिग्दर्शकाने कुठले ओके म्हटलेले आहेत, त्याची काही स्पेशल नोट आहे का, हे सगळं माझी टीम माझ्यापर्यंत पोहोचायच्या आधी ते सगळे मार्किंग्स करून त्याच्यावरती लिहून ठेवलेले असतं. त्यामुळे हे एक, मग नंतर ती शीट खूप दिवस बाजूला ठेवली जाते. मग एकच दिवस असा येतो किंवा दिग्दर्शक म्हणतो मी हा शॉट घेतलाय, आणि मग आम्ही म्हणतो अरे नाही सापडला मला, नाही शोधा, तो घेतलाय.
तो हिशोब काढा, लोक शीट काढा, मग त्याच्यामध्ये तो शॉर्ट आहे का नाही, अरे बघ इथे लिहिलेलंच नाहीये, अच्छा बरं, मग लिहिलं ना, मग नसेल लिहिलं, मग मला का वाटतंय ठीक आहे. असे दिवस प्रत्येक फिल्मच्या ह्याच्यात येतात की मी घेतलाय असंच हे म्हणतात. कधी अनेकदा असतोय, मग तेव्हा म्हटलं आपण सॉरी म्हणायचं आणि पुढे ते घ्यायचं. तर असे पण ते महत्वाचं आहे, कारण इतक्या दिवसाचं म्हणजे आता साधी आपली नॉर्मल मराठी फिल्म बघितली तर 28-30 दिवसाचं शोध असतं. त्यात प्रत्येक शॉट घेतलाय हे लक्षात ठेवणं दिग्दर्शकाला सुद्धा, असिस्टंट टीमला सुद्धा कठीण असतं. त्यामुळे ते एक त्याचा लेखाजोखा असणं एक गरजेचं आहे. तर त्यामुळे ते भक्ती अकाउंट म्हणजे काय बॅलन्स शीट नाही म्हणता येणार, पण एक अकाउंट त्याला त्याचा हिशोब माहिती करेक्ट. वाव. सो आपण आता TCR शीट बद्दल बोललो आणि त्याच्यातल्या टेक्निकल्स बद्दल आपण बोलतोच आहोत, टेक्निकॅलिटीज बद्दल. तर एडिटिंग ॲज अ स्किल सेट हे किती एज्युकेशनली अचिवेबल आहे आणि किती काम करता करता शिकण्याची त्याची अप्रोच त्याचा चांगला असू शकतो. कारण काय मला जेवढं माहित आहे तेवढं तुम्ही आधी काम केलं काही वर्ष, देन यू परस्यूड युअर डिप्लोमा ॲट FTI इन एडिटिंग. तर या सगळ्या जर्नीमध्ये हाऊ इज युअर आउटलुक टुवर्ड्स एडिटिंगचं एज्युकेशन इन अ फिल्म स्कूल? मला वाटतं दोन्ही पद्धतीने त्याला अप्रोच करता येऊ शकतं. म्हणजे माझ्या माहितीत आता अनेक चांगले मोठे एडिटर्स आहेत जे कधी फिल्म स्कूलला गेले नाही, ज्यांनी स्वतः आपापलं काम करून ते शिकले. आणि प्लस असेही मोठे एडिटर्स आहेत ज्यांनी जे फिल्म स्कूलला जाऊन शिकून आले. मला असं वाटतं फिल्म स्कूलला तुम्ही गेलात की तुम्ही स्वतःकडनं यू बाय टाइम फॉर युअर सेल्फ, की तुम्ही एक ऑब्जेक्टिव्ह ठेवून ती 3 वर्ष किंवा जो काही तो कोर्सचा पिरियड असेल 2 वर्ष, ही तुम्ही ती शिकण्यासाठी खर्च करता, वेळेची किंमत देऊन. जे महत्वाचं तुम्ही तुमच्या ट्रेडला वेळ देणं फार महत्वाचं. म्हणजे आता मला हे प्रकर्षण मी सुरुवातीला टेलिव्हिजन एडिट करायचो आणि आमच्या त्यावेळेला टेलिव्हिजन वेगळं होतं, वीकली होतं. म्हणजे मी डेली सुरू व्हायचं, म्हणजे डेली सोप्स किंवा हे सगळं मराठी टेलिव्हिजनमध्ये यायच्या आधी मी ते काम करायचो आणि आम्हाला सुदैवाने आमच्या भरपूर वेळ मिळाला एडिट करायला. आम्ही 3 जणांची टीम मिळून 50 मिनिटाचा एपिसोड एक आठवडा मस्त एडिट करायचो. त्यामुळे ते वेगळं होतं. मग जेव्हा मोठ्या सिरीज सुरू झाल्या तेव्हा सुद्धा वीकली ब्रॉडकास्ट असायचे, त्यामुळे आम्हाला 25 मिनिटाचा एपिसोड करायला 3, 4, 5 दिवस मिळायचे. असं ते त्याच्यामध्ये हे होतं. पण तरी सुद्धा तेव्हा ते जास्तच वाटायचं. तेव्हा ते प्रेशरच वाटायचं की अरे काय पटकन एडिट करून द्यायला लागतंय, टर्न अराउंड आहे. कारण त्याच्यामध्ये म्युझिक, त्याच्यामध्ये थोडंसं साऊंड डिझाईन पण आमच्याकडनं आम्ही करायचो. तर हे सगळं टेलिव्हिजनचं. तर ते करत असताना मला जाणवलं की टेलिव्हिजनमध्ये चांगला एडिटर कोण आहे, त्याचे निकष काय आहेत, इज समवन हू कॅन मीट डेडलाईन्स. तर आपल्याला आता मग ते मला ठीकठाक जमायला लागलं जेव्हा मी आमच्या काय म्हणतात त्याला परिघामध्ये वर्क सर्कलमध्ये जितकी गरज होती तितकं मी ते करत होतो आणि ते चांगलं जमायला लागलं होतं. आणि मग आता अजून काय पुढे, व्हॉट इज देअर टू अचीव्ह. मग म्हणून म्हणलं, मग माझ्या वडिलांनी मला घरच्यांनी सांगितलं की तुला जर शिकायचं असेल तर मग तू हे का नाही करत. म्हणलं ओके. मग मी तिथे शिकायला गेलो आणि मग मी शिकत असताना मग मला जाणवलं की एडिटिंगमध्ये पॉसिबिलिटीज काय काय असतात. आम्हाला FTI मध्ये वेगवेगळ्या एक्सरसाइजेस द्यायचे करायला आणि 8 रूम्स असायच्या आणि त्या 8 रूम्समध्ये आम्ही 8 जण बसायचो आणि आपापलं एक आठवडा एका सीनसाठी मिळायचा. तिथं की ते तुम्ही करा. आणि दर शनिवारी आमचे जे प्रोफेसर होते एडिटिंगचे त्यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांचे एडिट्स बघायचो. तर तेव्हा मला जाणवलं आपण आपल्या खोलीमध्ये बसून जे करतो की अरे हेच तर आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं का. आणि मग शेजारचा मुलगा आपल्याकडं मग तो काहीतरी आपल्याला का नाही सुचलं रे. तर हे मग त्याच्यातल्या पॉसिबिलिटी जाणवायला, मग
केवढा वेळ तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट करता. मला वाटतं वेळ इज द की तुम्ही वेळ त्याच्यामध्ये दिला पाहिजे ते समजा. आणि कसं आहे ना, तू सॉफ्टवेअर म्हणलास का हे, आता मी एडिट करत असताना ह्याच्यामध्ये जेव्हा मी टेलिव्हिजन एडिट करायचो तेव्हा एक एडिट 6+ नावाचं सॉफ्टवेअर होतं. पण जेव्हा मी FTI मध्ये आलो तेव्हा एवेड होतं. FTI मध्ये जसं बाहेर पडायला लागलो तसं फायनल कट प्रो आहे. आता तू म्हणशील तर आता एवेड पण आहे आणि प्रीमियर प्रो पण आहे. ही सगळी टूल्स आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. दीज आर टूल्स यू कॅन. म्हणजे आता संजीव कपूर हे काही ते कुठली सुरी वापरतात त्याच्यामुळे ते संजीव कपूर नाही आहेत. बरोबर. किंवा ते कुठलं भांडं वापरतात, कुठल्या ब्रँडचं भांडं वापरतात त्याच्यामुळे ते संजीव कपूर नाही. संजीव कपूर इथून आहेत ते. करेक्ट. सुरीनी ते कदाचित कमी अधिक फरकाने थोडंफार इकडं तिकडं त्यांचं होऊ शकतं. पण व्हॉट मेक्स संजीव कपूर इज नॉट अ टूल, इट इज द ब्रेन. तसंच मला वाटतं या स्किल सेटचंही आहे की टूल कॅन फिगर आउट हाऊ टू डू, पण व्हॉट टू डू हे तुम्हालाच ठरवायला लागतं. त्यामुळे ते तो तुमचं माइंड ट्रेक, वेदर यू डू इट ऑन द जॉब ऑर वेदर यू डू इट इन अ फिल्म इन्स्टिट्यूट, तुम्हाला तो वेळ खर्च करणं फार गरजेचं. तो वेळ खर्च करता आला पाहिजे तुम्हाला. फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये काम केल्याने एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी पण घडते की तुम्हाला एक पिअर ग्रुप मिळतो. बरोबर. गोष्टी डिस्कस करायला, गोष्टी मग आता मी जेव्हा इन्स्टिट्यूटमध्ये होतो तेव्हा अजून मित्र होते, ते आता मोठे झाले, जे फिल्म बनवतात. मी त्यांच्या फिल्म्स करतो एडिट, किंवा अजून साऊंड डिझायनर्स आणि ज्याच्याबरोबर सिनेमाच्या चर्चा होतात. जेव्हा हे जे सगळं ग्रोईंग असतं ते इन्स्टिट्यूटमध्ये चांगलं होतं, पण ते बाहेरही होतं. इट ऑल डिपेंड. पण मला हे जाणवतं की फिल्म इन्स्टिट्यूटचा एक मला झालेला फायदा की ते पिअर लर्निंग आणि पिअर समवयस्क लोकांबरोबर होणारी आपली ग्रोथ, करिअर ग्रोथ ही एक चांगली त्याच्यामुळे होते. म्हणजे आता उमेश आणि माझी ओळख तिथंच झाली, त्याच्यामुळे तिथूनच मला त्या फिल्म मिळाली. सचिन कुंडलकर फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये होता, त्याची पण माझी ओळख झाली. तर माझी पहिली फिल्म सचिन बरोबरच झाली. त्यामुळे अशा एकातनं एक गोष्टी मिळत, कामं, हे छोटे छोटे शॉर्ट फिल्म्स करू, तर हे सगळं कलेक्टिव्ह जे तयार होतं, सिनर्जी तयार होते आणि तुमची समविचाराची लोक हे एकत्र मिळत काम करणं, मला वाटतं तेही महत्वाचं. वाव. सो आत्ता खूप इन्साइटफुल एक पॉइंट तो तुम्ही बोलताना सांगितला, इज दॅट इट इज नॉट अबाउट द सॉफ्टवेअर, इट इज नॉट जस्ट अबाउट द इट इज सॉफ्टवेअर. नॉट जस्ट अबाउट द सॉफ्टवेअर. सो हे खूप हायलाईट करायचं वाक्य मला खूप. कारण काही लोक सॉफ्टवेअर आल्यावर समजायला लागतात की चला आलं आता. सी दॅट मी म्हणलं कसं, इट विल टीच यू हाऊ टू डू. व्हॉट टू डू यू हॅव टू फिगर आउट. इट विल एनेबल यू टू डू व्हॉट यू वॉन्ट टू डू. मग ते तुम्ही त्याच्याबरोबर हे करायला. म्हणजे आता प्रीमियर प्रो मी पण वापरतो. प्रीमियर प्रो माझा अजून एक मित्र, एडिटर मित्र, अगदी जवळचा सौरभ प्रभुदेसाई म्हणून जातो. तो आणि मी आधी एकत्र काम करायचो. तो माझा सहकारी होता. आता तो स्वतंत्र एडिटर झाला आहे. तो स्वतः त्याची रशेसकडे बघण्याची पद्धत जी आहे आणि तो मशीन मधले इफेक्ट्स किंवा मशीन मधल्या पॉसिबिलिटीज जसे वापरतो ते माझ्या डोक्यातही येते, कारण आय एम नॉट ट्रेन्ड दॅट वे. की ही हॅज फाउंड हिज वे इन अ डिफरंट मॅनर. तर ते हे सगळं मला दिसतंय की माणूस काय ऍड करतो त्याच्यामध्ये. बरोबर. ते शेवटी तुमच्या ट्रेनिंगचा भाग आहे. हाऊ डू यू ट्रेन युअर सेल्फ, व्हॉट डू यू कन्झ्युम आणि व्हॉट इज युअर आउटपुट. हे सगळ्या गोष्टीचं एक कलेक्टिव्ह प्रोडक्ट हे तुमचं, हे तुमच्या फिंगरप्रिंट सारखं असतं. मग तुला मी कितीही शिकवलं किंवा तू कितीही तर माझं तू मॅचच करू शकणार आणि मी तुझं मॅच करू शकणार. वी हॅव टू अंडरस्टँड की आपण वेगळी माणसं, आपलं डोकं वेगळं चालणार. म्हणूनच ते एका सीनचे 8 वेगळे कट बघितले की असं वाटायचं की अरे यार हे आपल्यालाच उचल पाहिजे. करेक्ट. आपण ते हे पण करू शकतो फक्त की आपण सगळा विचार केलाय ना, आपल्या डोक्यात येणारे सगळे विचार आपण पडताळून पाहिलेत ना, एवढी एकदा फक्त खात्री करून घ्यायची स्वतःच. मग ते पुढे.
आणि आता तुम्ही बोलताना प्रीमियर प्रो, फायनल कट प्रो या सगळ्याचा उल्लेख केला, तर फ्रॉम द पॉइंट यू स्टार्टेड वर्किंग, ज्याला आय थिंक आता मोर दॅन 25 इयर्स झाली, सो तेव्हा यूज केली जाणारी टेक्नॉलॉजी किंवा टूल्स आणि आत्ताचं यूज केलं जाणारं डिजिटल आणि एक्स्ट्रीमली म्हणजे आता क्लाउड सर्व्हर किंवा हे सगळं वापरलं जातं की लंडनमध्ये पण जे शूट केलेलं फुटेज आहे ते काही तासात इथून ऍक्सेस होऊ शकतं. तर ह्या सगळ्याकडे तुम्ही, बिकॉज यू हॅव सीन द ट्रान्झिशन्स, सो हाऊ हॅज इट अफेक्टेड किंवा हाऊ हॅज इट प्लेड अ रोल इन दिस एंटायर प्रोसेस? हे टूल्स जे आहेत ना आपल्यासाठी, टेक्नॉलॉजी वी ऑलवेज लुक इट ॲज अ टूल. करेक्ट. कायम सगळ्या टूल्सची मैत्री करावी माणसाने, जे तुमचं आयुष्य सोपं करणार आहे. उगीच की अरे जुनंच कसं चांगलं होतं, नाही. म्हणजे ते आपण ते करू नये. म्हणजे जर तुम्हाला आजच्या काळाशी अब्रेस्ट राहायचं असेल तर तुम्ही ते करू चालणार नाही. मग मी सुरुवात केली मी 2000 साली, तेव्हा बीटा होतं. बीटा प्लेयर्सवरती सगळे रशेस यायचे, ते यायचे आणि सिनेमा जे शूट व्हायचे ते सेल्युलॉइडवरती, फिल्मवरती शूट व्हायचं. ते सगळं ती प्रोसेस, म्हणजे देऊळ वॉज द लास्ट फिल्म माझ्या माहितीतली जी आम्ही हे निगेटिव्ह किंवा त्याला स्टॉक म्हणतात, फिल्म स्टॉक, त्याच्यावर सेल्युलॉइडवरती शूट केली. तरी त्याच्यामध्ये सुद्धा 5Dचं थोडंसं फुटेज होतं. त्याचे सगळं दत्ताचं गाणं, त्याच्यामध्ये बरेच 5Dचे शॉट्स आहेत. तेव्हा ते नवीन होतं की अच्छा मिक्स नेता राहायचं आणि मग ते कसं करायचं हे फिगर आउट करून ते सगळं वेगवेगळ्या गोष्टी. तर पॉइंट बिंग की टेक्नॉलॉजीला कधी तुम्ही साईडलाईन करूच शकणार नाही ह्याच्या, कारण दॅट इज युअर टूल. बरोबर. तर ती त्याच्याशी ते तुम्हाला म्हणजे आता फायनल कट प्रो इतकी वर्ष वापरलं. म्हणजे मी इन्स्टिट्यूटमधून पास आउट झाल्या पुढची फिल्म जी होती ती आम्ही फायनल कट प्रोवरती करायला घेतली. तेव्हा एवेड असं थोडंसं एवेड का फायनल कट प्रो असं चालायचं. पण मग ती जी फिल्म काही कारणाने आम्ही ह्याच्यावरती करायला घेतली, फायनल कट प्रो. आणि मग फायनल कट प्रोवरती ती पूर्ण झाली. मग मला पण आवडायला लागलं फायनल कट प्रो. माझा हात बसला, मग ते सगळं आम्ही खूप, आणि एक दिवस फायनल कट प्रो बंदच झालं. त्यांनी सगळं त्यांचं इंटरफेस बदललं आणि त्याचं काहीतरी वेगळं झालं. म्हटलं मग प्रीमियर प्रो. मग प्रीमियर प्रो एक प्रोजेक्ट सुरू झालो, आठवड्याभरात आम्ही प्रीमियर प्रो शिकलो. आणि अगेन कमिंग टू द पॉइंट, व्हॉट टू डू माहीत असलं की हाऊ टू डू यू फिगर आउट. इट टेक्स अ वीक्स टाइम, बट यू हॅव टू फिगर इट आउट. मग यू हॅव टू, टेक्नॉलॉजीला नाही बोलून मग आता तुम्ही कुठेही पोचणार नाही. आता तुम्हाला AI, तुम्हाला जे लेटेस्ट बझवर्ड AI, तर तुम्हाला ते कसं वापरायचं, त्याच्या शक्यता काय आहेत, हे सगळं तुम्हाला आता शिकावंच लागणार. तुम्हाला म्हणजे मला हे शिका, इफ आय वॉन्ट टू बी इन द ट्रेड. म्हणजे आता मी मागच्या महिन्यात एक फिल्म केली आणि ती झॉम्बी फिल्म आहे. त्याच्यात त्या दिग्दर्शकांनी असे शॉट जनरेट केले, तुला विश्वास बसणार नाही हे AI जनरेटेड आहे तसं. पण ते आता त्याच्यामध्ये झॉम्बी मेकअप आणि झॉम्बी चाल, ही थोडी स्टकेटो, हे सगळं जे AI जनरेटेड आहे, जे AI जनरेटेड गोष्टींमध्ये असतं, ते वी हॅव युज्ड इट टू आवर ॲडव्हान्टेज. आणि ती अतिशय लिमिटेड बजेट फिल्म होती, आता रिलीज होती. ओके. तर त्याच्यामध्ये आम्ही असं बोलता अरे असा एक शॉट रोको आणि तो जनरेट करू. मग लिटरली 10 मिनिटात तो शॉट तयार असायचा. मग त्याच्यावर ते परिष्करण करत बसायचं आणि त्याचं एक वेगळं अजून असं करता येईल का, असं करता येईल, असे अनेक शॉट जनरेट केले. काही काही ओळखू येतात, आपण खूप सारे ओळखू येत नाहीत. त्यामुळे आता हे नवीन आहे माझ्यासाठी. अरे मला आता हे माहिती पाहिजे ना की काय काय होऊ शकतं. म्हणजे उद्या जर एखादी स्क्रिप्ट आली माझ्याकडे, तर त्याच्यात मी हे सजेस्ट करू शकेन की आपण हे असं करू शकू का, इथे असं, किंवा काय काय शक्यता आहे, हे सगळं आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. येस. AIचा तुम्ही पण खूप इंटरेस्टिंग मेन्शन केलं आणि त्यांनी आता तर खूप, म्हणजे तो एक अख्खा वेगळा एपिसोड होऊ शकतो त्याच्यावर. पण म्हणजे आय एम गोइंग टू कॉल समवन इन फ्रॉम दॅट AI
व्हिडिओ जनरेशन जे करतात हम्म. स्पेशलिस्ट त्यांना. पण कमिंग बॅक टू द कटिंग पार्ट किंवा द एडिटिंग पार्ट आपण बोलत होतो त्याबद्दल एक खूप इंटरेस्टिंग म्हणजे लोक ह्यावर मेनली एडिटिंगचे जे वर्कशॉप्स पण असतात त्याचं टायटल युजली असतं की हाऊ डू यू डिसाईड वेल टू कट किंवा वेअर टू कट. सो ह्या मुद्द्यावर तर कितीही बोललं तरी कमीच आहे. पण म्हणजे थोडक्यात जे काही माहिती आहे त्याच्यातले पॅरामीटर्स म्हणजे काही काही वेळेला पीपल डिसाइडेड ऑन द ब्लिंक किंवा ब्रेथ रिलेटेड काही पॉईंट्स असतात की शॉर्ट टू शॉर्ट कट करण्यामागे काही लॉजिक्स असतात. तर असे एक सेट पॅटर्नचे काही पॅरामीटर्स असतील, एक काही पर्सनल तुम्हाला वाटत असेल की हा सीनच्या हिशोबाने असं कट केलं पाहिजे. सो ही प्रोसेस कशी इव्हॉल्व्ह होत गेली इन युअर करिअर आणि इन युअर टेक्निक ॲज वेल, आणि त्याचे काय काय तुम्ही फॅक्टर्स बघता वेन यू आर ॲक्च्युली कटिंग इट? मला वाटतं ते प्रत्येक शॉर्टचं ना एक लाईफ असणं असं मला वाटतं. म्हणजे त्याचं क्लोजेस्ट अनेक्डोट म्हणजे त्याचं क्लोजेस्ट इमेज माझ्या डोक्यात येते ती अशी आहे की ते आपण फटाक्याची माळ म्हणजे फटाका लावतो ना, तर ती वात आपण लावली ती पेटत जाते सर्र ठप, आणि मग ती एक माळ लावली की त्याची एक शृंखला तयार होते. तर प्रत्येक शॉटचा एक क्लायमॅक्स पॉइंट असतो, म्हणजे तो संपतोच, त्याचा जीव जातोच तिथे. मग ते तुझे श्वासोच्छ्वास डिक्टेट करतात, तू म्हणतोस तसं त्याचं लिंकिंग डिक्टेट करतं. कधी नाही तर त्याच्यात आणखीन एक माझ्यासाठी तो निकष असतो, तो म्हणजे शब्दांचा केडन्स, द रेट ॲट विच वर्ड्स आर स्पोकन. म्हणजे आता हा किती वेळ घेऊन ते बोलतोय, या सगळ्यावरती आता तुझी रिॲक्शन कुठे येणार, तुला कळलं किती पार्ट याच्यातला ओव्हरलॅप होणार. तर आता हे सगळं हळूहळू बोललंय, तर हे सगळं त्या ऍक्टर्सना परफॉर्म करताना सुद्धा कळत असतं की ते मुद्दाम ते आपल्याला कधी कधी ते त्यांचा परफॉर्मन्स एनहान्स करायला ते त्या वेळेला ते डिसिजन्स घेत असतात. पण दरवेळेला ते तसेच आपल्याला हवे असतात किंवा ते दरवेळेला चपखल बसतातच असत. मग आपल्याला ते थोडंसं त्याच्यामध्ये ट्विक करायला लागतं. मग यू डिसाइड की हा मधला पॉज पाहिजे का, किती पाहिजे, थोडा ठेवला तर काय होतं, हे सगळे डिसिजन्स आपण कट करायचे असतात. म्हणजे डिसिजन कटिंग करताना आपण लक्षात ठेव टू शॉटला कधी जायचं, म्हणजे वाईड शॉट एका सीन मध्ये. म्हणजे आज तू आणि मी या स्टुडिओमध्ये बसलोय, तुझा हा शॉट आहे, माझा हा शॉट आहे, पण हा पूर्ण स्टुडिओ कधी दिसला पाहिजे, किती वेळा दिसला पाहिजे, हे आपण तर त्यांनी एक प्रेक्षकाच्या मनावर परिणाम होत असतो ना. बरोबर. तू आणि मी बोलतोय असं, हे 1 2 3 4 त्याच्यामध्ये एक टेन्शन तयार होतं. मग ते तुला टेन्शन थोडंसं डिफ्यूज करायचं असतं की तू थोडासा लांबत परत येतोस, किंवा टेन्शन वाढतं सुद्धा, किंवा कधी कधी साधं असतं की मी आता उठून इकडे येऊन तुझा शेक हँड करणार आहे, हे पण असतं की ते सगळं दिसलं पाहिजे. मग कधी कधी इट इज युटिलिटी, कधी कधी इट इज क्रिएटिव्ह. तर असे वेगवेगळे निकष असतात. पण मोस्टली माझ्यासाठी तो वर्ड, शब्दांचा केडन्स म्हणजे द रेट ॲट विच वर्ड्स आर स्पोकन. वाक्यामध्ये कुठे ब्रेक घेतलाय, कुठे ऍक्टरचा श्वास थकलाय, असं हे सगळं होत असतं. ते आपण खूप छोट्या छोट्या गोष्टी बघत असतो जेव्हा वारंवार आपण फिल्म बघणं होतं आपलं, तेव्हा मग त्याच्यानुसार आपण त्याच्यामध्ये कट्स करत असतो. सो आत्ता जे तुम्ही सांगितलं की बोलण्याच्या पेसवरनं किंवा रिॲक्शन्सवरनं, ब्रेथ कधी श्वास कधी घेतलाय थांबून, या सगळ्यावरनं तुम्ही डिसाईड करता. दीज आर सम ऑफ द फॅक्टर्स, ऑफकोर्स इट इज सब्जेक्टिव्ह. पण असं कधी झालंय का की तुम्हाला फिल्मच्या ओव्हरऑल एक बिग पिक्चर बघताना असं वाटलंय की ह्या सीनमध्ये हा जो आत्ता परफॉर्मन्स आलेला आहे आपल्याकडे, तो आत्ता कॉन्ट्रीब्यूट करत नाहीये चांगल्या पद्धतीने, आणि वी हॅव टू बिल्ड दिस सीन ऑन द एडिट टेबल, किंवा हॅव यू एव्हर हॅड टू कन्स्ट्रक्ट अ परफॉर्मन्स वाईल एडिटिंग किंवा कन्स्ट्रक्टिंग द फिल्म?
हे बघ, प्रत्येक परफॉर्मन्स असतो हा कन्स्ट्रक्टेडच असतो, हे आपण लक्षात ठेवलं. म्हणजे तो ऍक्टर शूटिंगच्या वेळेला तुम्हाला एवढं देऊन ठेवतो, पण ते सगळं वापरणार नाही हे त्या ऍक्टर ऍक्ट्रेसेस सगळ्यांना माहित असतं की हे वापरलं जाणार नाही. जो हुशार ऍक्टर असतो तो तुम्हाला कायम जास्त देऊन ठेवतो. म्हणजे मला आता 2 उदाहरणं अगदी अगदी प्रकर्षाने जाणवत आहेत. मी मनोरमा 6 फीट अंडर, मी असिस्टंट एडिटर होतो. ओके. आणि मी ते रशेस रोजच्या रोज असेंबल करायचो, बघायचो. आमच्या मेन एडिटर होत्या त्यांना, जबीब मर्शेद, त्यांना मी त्या रोज दाखवायचो. आणि मी त्यांना अगदी माझी पहिली फिल्म 2007 मधली होती आणि मी बसलो तर मी ते एडिट करताना मग मी त्यांना म्हटलं की अहो हा ऍक्टर तर काय करतच नाहीये, तो नुसतीच वाक्य म्हणतोय, हे परफॉर्मन्स कसं ओढवणार. त्या नुसतेच हसल्या. आणि त्याच्यानंतर साधारण 3-3.5 महिन्यांनी आम्ही जेव्हा तो पूर्ण कट बघितला, केलंय मी हे माझं मलाच रिॲक्शन म्हणजे जाणीव झाली की त्यांनी काय केलंय. त्यांनी वाक्य म्हणली आणि एक म्हणजे एक त्याच्या भूमिकेला जितकं पूरक आहे तितकं त्यांनी केलंय, एक्स्ट्रा काही केलं नाही. दॅट इज दरवेळेला तुम्हाला करावंच लागतं असं नाही. यू जस्ट हॅव टू बी देअर इन द सी. तर ते एक मला खूप प्रकर्षाने जाणवलं की ऍक्टिंग म्हणजे दरवेळेला असं काहीतरी ताबडतोड केलं पाहिजे असं काही, अशी काही गरज नाही. यू जस्ट हॅव टू बी देअर, प्रेझेंट, ब्रीथ, लुक. म्हणजे आता या संदर्भात की एक कुलेशोव्स एक्सपेरिमेंट म्हणून एक एडिटिंगची खूप फेमस एक्सपेरिमेंट आहे. ओके. जी कुलेशोव्ह नावाचा एडिटर होता. त्यांनी काय केलं, एका ऍक्टरचं न्यूट्रल फेस शूट केलं. म्हणजे तो असा एक साधं हे काय म्हणतात त्याला, न्यूट्रल एक्सप्रेशन. आणि मग ते न्यूट्रल एक्सप्रेशन त्याच्या पुढे एका सूप बोलचा त्यांनी शॉट लावला. येस. मग लोकांना विचारलं की तुम्हाला काय वाटतंय. म्हणलं तो भुकेला आहे. ओके. मग त्यांनी तोच पुन्हा शॉट घेतला आणि एका कॉफिंगचं हे लावलं, शॉट लावला पुढे. मग लोकांना विचारलं तुम्हाला काय वाटलं. लोक म्हटले अरे ह्याला दुःख झालंय. मग तिसरा अजून एका सुंदर मुलीचा शॉट लावला. त्यानं म्हटलं अरे ही याची प्रियसी आहे, तो प्रेमाने बघतोय, प्रियसी आहे तो प्रेमाने बघतोय त्याच्याकडे. तर एडिटिंगमुळे काय होऊ, पुढचा शॉट काय आहे त्याच्यावरतीही तुमचं, म्हणजे हे जेव्हा 2 शॉट कोलाइड होतात, दे जनरेट अ मिनिंग, दे जनरेट अ फिलिंग. येस. तर हे पण म्हणजे हे ऍक्टर्सना अनेक माहीत आहे आणि ते वापरता आलं पाहिजे असं. म्हणजे त्याच्यात सबटेक्स्ट प्रीटेक्स्टचाही किती मोठा हा म्हणजे आणि थीम, वेअर इज इट गोइंग टू कम इन द स्टोरी. करेक्ट. असं हे मला या आठवली अचानक पोलीस शोधीच. नाही खूपच. मला आता तो व्हिडिओ बघितल्याचं आठवतंय याचं. आणि म्हणजे रादर दिस ॲम्प्लिफाईज द फॅक्ट की असं म्हणतात की फिल्म 2 वेळा बनते, एक तर जेव्हा लिहिली जाते आणि दुसरी एडिटेबल, बिकॉज इट डिसाइड्स द एंटायर नरेटिव्ह. आणि दुसरं याच्या उलट टोकाचं म्हणजे हे म्हणजे काही वेळेला काही भूमिका असं काहीतरी त्याची डिमांड असते की तुम्हाला काहीतरी एक करायचं असतं. जसं आता जारणमध्ये अमृता सुभाषचा रोल होता. ती इतकी हुशार अभिनेत्री आहे. तर तिने एक तुम्ही बघितलं असं एक ट्विच केलंय. तर तिने ते आम्हाला एवढं देऊन ठेवलं होतं. ते जर सगळं वापरलं असतं तर ते कधीच, म्हणजे ते तुम्हाला वाटलं असतं रे काही ओव्हर ऍक्टिंग करते मुलगी, पण ते तिलाही माहिती आहे की हे सगळं वापरलं जाणार नाही. म्हणून ती कुठं वापरायचं आणि कुठं वापरायचं नाही हे दिग्दर्शक एडिटर मिळून ठरवत असतात. तर मग तो हा जो परफॉर्मन्स आहे तर तो कन्स्ट्रक्टेड परफॉर्मन्स असतो. करेक्ट.
त्यामध्ये ऍक्टरच्या स्किलचं आता काय काय वेळेला असे समजा कोणतरी दुकानदार वगैरे असे जे रोल येतात, पोलीस कॉन्स्टेबल, ते जे थोडेसे ज्युनियर आर्टिस्ट असतात, त्यांना अनेकदा वाक्य म्हणता येत नाही, तर मग ते वाचवायची वेगळी पद्धत असते, ते त्यांच्या चेहऱ्यावर जायचंच नाही, कधीतरी मागणं, हे सगळं. पण त्याबद्दल आपण बोलत नाही. आपण बोलतोय एका मोठ्या कॅरेक्टर बद्दल किंवा ऍक्टर्स बद्दल, की हुशार असतात आणि ते कोणीच पोचत नाही असं आपल्याला. आणि ते मजा येते अशा शिकलेल्या आणि अशा म्हणजे हुशार ऍक्टर्स एडिट करायला खूप चांगलं इंटरेस्टिंग असतं. जारणचा उल्लेख केला मी, एकदम वॉटर फिल्म, खूपच मजा आली बघायला. आणि त्याच्याबद्दलच थोडंसं पुढे जाऊन असं बोलूया, आता डिस्कशनमध्ये खूप वेळेला नॉट डिरेक्टली पण सायकोलॉजी, ह्युमन सायकोलॉजीचा पण उल्लेख आला. त्याच्यात ऑफकोर्स मेकर्स आणि जी टीम फिल्म बनवते त्यांची सायकोलॉजी आली, आणि तुमच्या किंवा डिरेक्टरच्या रोलमधली लोक आर ऑलवेज ऑल्सो लुकिंग आउट फॉर द ऑडियन्स सायकोलॉजी. तर जे आता बिल्डिंग अ परफॉर्मन्स बद्दल बोललो किंवा आपण पेसिंग बद्दलही बोललो, जे की फिल्म चे रशेस आल्यानंतर हाऊ डू यू डिसाइड द पेस ऑफ इट. सो या सगळ्यात व्ह्युअर्स सायकोलॉजीचा कितपत अभ्यास काळानुरूप होत जातो, की हे वर्क होतंय, हे नाही होतंय, आणि ते तुम्ही कसं कन्सिडर करता वाईल ऍक्च्युअली एडिटिंग? आता हे तू म्हटल्यावर माझं पहिलं सगळ्यात एक, मी अगदी खूप पूर्वी एक सिनेमा एडिट करत होतो आणि त्याच्यामध्ये मग थोडासा ग्रामीण सिनेमा होता तो, आणि त्याच्यामध्ये असं सगळं होतं की एका सीनमध्ये म्हणतो असं काय, आता जाऊन मी त्याला मारतोच, आणि मग तो पुढच्या सीनमध्ये जायचा आणि त्याला तो मारायचा. मग ते सगळं, मग मी नुकता असा FTI मधनं आलो होतो आणि मला असं वाटलं की हे काय आहे, हा जर म्हणजे आधी म्हणतो आणि मग करतो, त्यापेक्षा डायरेक्ट केलं तर काय मजा येईल. मग मी ते सगळं, तो जे म्हणणं होतं त्या माणसांचं, असं अनेक 4-6 ठिकाणी होतं, ते कापून टाकलं. आणि ती फिल्म मला आवडू लागली. दिग्दर्शक त्याही माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या होत्या, त्यांनाही ते सगळं आवडायला लागलं. आणि हे सगळं चालू असताना एक दिवस संध्याकाळी मी चक दे बघायला गेलो. तेव्हा चक दे रिलीज झाले होते, आणि संध्याकाळी चक दे बघत होतो, आणि त्याच्यात तो शॉट आहे बघ, की तो असे शाहरुख खान रात्री तिथे त्या स्टेडियमच्या तिथे असतो कॉफी पीत, आणि तिथे एक मनुष्ययुग भारताचा झेंडा वर्ग, आणि तिथे मी असं म्हणलं वा मस्त शॉट आहे. आणि तेव्हा त्याच्यानंतर त्याचा एक डायलॉग आहे, तो म्हणतो की आज पहिली बार सी गोरे ब देख रहा हूं, हे करते वेळ. तो जेव्हा म्हटला तेव्हा ऑडियन्सने रिॲक्ट केलं. मला अचानक माझे सगळे डिसिजन मी क्वेश्चन करायला लागलो की अच्छा, लोक रिॲक्ट कधी करतायत, तर तो म्हटल्यावर. मग मी परत जाऊन एका वेगळ्या दृष्टीनं त्या सिनेमाकडे बघितलं. मग जर 4 ठिकाणी काढून टाकला असेल तर मग मी 2च ठिकाणी काढलं, मग दोन ठिकाणी परत आणलं, की कुठे गरजेचं आहे, इमोशन कुठे आहे. म्हणजे नुसती कृती आहे, चल मी त्याला मारतो, पण का मारतो हे जर त्या ओघात जर कट झाला असेल तर मग ते मी परत त्याला हायलाइट करणं, किंवा एक भावना ही फार महत्वाची आहे. भावना जनरेट करत राहणं. आपण काय करतोय, आपण भावनेशीच खेळतोय ना लोकांच्या. आपण गोष्ट सांगताना प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी इमोशन इज द कीवर्ड. तर त्यामुळे हे करणं आणि आता म्हणतोय तसं की अटेन्शन स्पॅन इतका कमी होत चाललेला आहे तुम्हाला. मग म्हणजे मला असं वाटतं, की अटेन्शन स्पॅन कमी झालाय म्हणून ते फास्ट करून अजून पुढच्या वर्षी तो अजून कमी करण्यापेक्षा आपण गोष्ट अशी रंजक पद्धतीने सांगू की लोक खेळून राहतील त्या ह्याला. म्हणजे आता आपण रामायण महाभारताचे जे हे झाले, रीरथ झाले, तू नसशील तेव्हा जेव्हा पहिल्यांदा आता ते बघता येत नाहीत, कारण त्याचा नॅरेटिव्ह प्रत्येक
काय म्हणतात, प्रत्येक गोष्टीचा नॅरेटिव्हचा पेस हा त्या त्या काळात रुजलेला असतो. बरोबर. म्हणजे आता मध्ये लॉकडाऊन मध्ये रिरन झाले होते की बाण असा हा चाललंय त्याचं तुम्हाला घोर निराशा झाली असेल. नाही. हे काय लोक बघत होते पटत. सो पण तो त्या काळाचं प्रतीक आहे की तेव्हा लोकांना तेव्हा लोकांची म्हणजे तेव्हा काय बघायला आवडत होतं, कशी लोक, पुन्हा पेस ऑफ लाईफ वॉज डिफरंट. तेव्हा विमानं नव्हती, तेव्हा समजा इथनं नागपूरला जायचं असेल तर 12-14 तास महाराष्ट्र एक्सप्रेस मधनं जायला लागायचं. आता सारखं 1.5 तासात नाही जात आहे. मग त्या 1.5 तासात आपण अजून एक पिक्चर ओके. सो ही खूपच एक मस्त म्हणजे मेंटल मॉड्यूल ज्याला म्हणू शकतो की एडिटिंग मध्ये काळाचा पण किती मोठा ठसा उमटतो. आहेच, त्याचाच आहे. आणि आपलं आयुष्य बदलतंय, टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस होती. अरे या सगळ्यात म्हणजे आता पूर्वीच्या काळी, म्हणजे आजच सकाळी मी बोलत होतो की पूर्वीच्या काळी 2-2 वर्ष सिनेमाची शेड्यूलच चालायची. आज असं होत नाही. आज मॅक्सिमम 50 डेज 60 डेज, मोठ्या बजेटची फिल्म सुद्धा 60-70 डेज ते आर डन विथ इट. मराठी फिल्मचं आपण किती 30 दिवसात करतो. 30 दिवस सुद्धा लक्झरी. हो. ओके. तर 30 डेज वन शेड्यूल, आणि फिल्मचं सायकल 6 महिन्याचं आहे. त्याच्यानंतर 30 दिवस झाली, त्याच्यानंतर 2 महिन्यात एडिट झाली, त्याच्यानंतर 2 महिन्यात साऊंड झालं आणि आउट. खरे. तर त्याचं टर्नअराउंड टाईमही खूप बदलला आहे. ती थिएटरमध्येही कमी वेळ असते. म्हणजे ते आता जर तुमची पहिल्या विकेंडला जर तुम्ही गर्दी खेचली नाही तर मग ती तिथेही टिकत नाही. तर हे सगळं फास्ट पेस झालंय, सगळं बदलत आहे. तर त्या अनुरूप आपल्याला आपलं आयुष्य हे केलं पाहिजे. बट गोष्ट सांगण्याची मध्ये पोट्रे फार इंटरेस्टिंग वर्ड येतो की गोष्ट सांगणं हे आपल्यामध्ये फार म्हणजे आपली आदिम इन्स्टिंक्ट आहे. पूर्वी कसं, आणि आगीचा त्याच्याभोवती लाईटचं फार महत्वाचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. मला ते फार आवडलं होतं की ते जेव्हा आग लावायचे आणि आदिमानव जेव्हा शिकार करून यायचा तेव्हा आगीभोवती बसायचा आणि एकमेकांना गोष्ट सांगायचं. मग नाटक आलं. नाटकामध्येही तो लाईमलाईट होता जो असा असायचा. त्या लाईमलाईट भोवती अंधार करून अंधार आणि प्रकाशचा खेळ तो आहे की तिथं मग ते गोष्ट सांगत गेले. मग सिनेमामध्ये सुद्धा आगच होती. तो जो आर्क लाईट प्रोजेक्टर होता तो कार्बन रॉड जायचे आणि आतमध्ये आग होती आणि तो अंधार होता आणि तो उजेड होता. तर ते ही गोष्ट सांगायची जोपर्यंत उर्मी आहे तोपर्यंत हे सिनेमा हे चालू राहणार. त्यामुळे ती गंमत आहे. सो एक अजून खूप इम्पॉर्टंट टर्म या सगळ्यात आहे जी आपली ज्याबद्दल थोडंसं बोललो तर आय थिंक प्रेक्षकांनाही दर्शकांनाही आवडेल, जी आहे ट्रान्झिशन्स. जे स्टॉक जो असतो किंवा जे सेट ट्रान्झिशन्स असतात ते तर मला वाटतं अगणित आहेत की एका पर्टिक्युलर सीनमधून दुसऱ्यात जाताना किंवा आय डोंट नो, पण शॉर्ट टू शॉर्ट पण वापरले जातात का कधी, पण सीन टू सीन युजली काय फेड टू ब्लॅक जे नॉर्मल लोकांना माहिती आहेत ते सांगतो. क्रॉस डिझॉल्व एक अगदी वरवरची टर्म. तर ट्रान्झिशन्सचा वापर हा स्क्रिप्टनुसार ठरतो का त्याच्यात लाईट सारखेही काही फॅक्टर्स इन्व्हॉल्ड असतात? कारण काही काही वेळेला अगदी रात्रीचा सीन टू पुढचा लगेच सकाळचा ब्राईट एकदम असतो, मग तेव्हा लोकांना एकदम असं थिएटरमध्ये होतं. सो ट्रान्झिशन्सचं कसं तुम्ही डिसाईड करता? ट्रान्झिशन म्हणजे काय आधी आपण ट्रान्झिशन म्हणजे गोईंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर किंवा गोईंग फ्रॉम वन स्टेट ऑफ माइंड टू अनदर किंवा फ्रॉम वन टू द अदर, असं आपण त्याचा अर्थ लावून देऊ आपल्या सोयीसाठी. मग आता कथेमध्ये तो पॉइंट कुठं येतोय की जिथं एक रात्र संपली आणि सकाळ सुरू झाली. तर आता त्याच्याकडे जाण्याचे अनेक प्रकार असतात. म्हणजे आता समजा म्हणजे एक अतिशय कठीण रात्र संपलेली आहे, जेव्हा एका कुटुंबावर आलेलं संकट संपलंय आणि ते विजयी झालेले आहे आणि हे सूर्योदय झाला आहे. आणि तर मग तुम्ही त्या सूर्योदयाचा नुसता एक शॉट लावता आणि मग पुढे नव्या उमेदीने त्या कुटुंबाने आपलं आयुष्य सुरू केलं.
त्या सूर्यातच दॅट शॉट इटसेल्फ बिकम्स अ ट्रान्झिशन. म्हणजे दिग्दर्शकाने तो शॉट हा तिथंच येईल अशा दृष्टीने घेतलेला नसतो. त्याला अनेकदा असं कोणतं सिनेमॅटोग्राफर असतो, कधी अनेकदा असं असतं की अच्छा चला सकाळचं शूट आहे, अजून तो तिथं सेट लागतोय तोपर्यंत हा सूर्योदय होतोय तर मी हा सूर्याचा शॉट घेऊन ठेवतो, असं अनेकदा होतं. तर हे म्हणजे असे असे जे शॉट्स असतात अनेकदा कधीतरी एखाद्या डीओपीला दिसतं की अच्छा पक्षी छान उडतोय किंवा विमानात चाललंय किंवा चंद्रच छान दिसतोय किंवा नुसतीच पानं अशी छान हालतायत. असे अनेकदा असे शॉट्स घेऊन ठेवतात. माणसं रस्त्यावरनं आपण एक शॉट घेऊन ठेवतो की रस्त्यावर रहदारी चालली आहे. तर आपल्याला ट्रान्झिशन शॉट्स हे एक सीन संपला, एक पूर्णविराम लागला आणि दुसरं एक सुरू, तर ते पूर्णविराम आणि दुसरं वाक्य सुरू होणं किंवा एक परिच्छेद संपला आणि दुसरा परिच्छेद सुरू झाला, हे सगळं सांगण्यात आता ते ट्रान्झिशन दाखवायची ही खूप वेगवेगळी पद्धत आहे. तू म्हणलास तसं एक क्रॉस डिझॉल्व्ह असतं ज्याच्यामध्ये एक इमेज दुसऱ्यामध्ये विलीन होतं आणि आधीचं इमेज निघून जातं आणि पुढचं इमेज चालू होतं. ही एक पद्धत आहे. पण मुळात ट्रान्झिशन आणि त्याची गरज हे आपण समजून घेतो. ते तुम्हाला गोष्टींवरून बदलत जातं की तुम्ही काय वापरताय, कसं वेगवेगळं असतं. आता ती इतकी चित्तचक्षु चमत्कारिक असे एक वेगवेगळे येतात की असं इकडनं घेऊन जातं. कधी कधी असं एक लाईट ब्राईट होतं, तो सगळं बर्नआउटचा इफेक्ट करतो आणि अचानक दुसरं सीन सुरू होतो. हे तुम्हाला तुमच्या फिल्मच्या जातकुळीनुसार तुमच्या मी म्हणलं तसं पेस ऑफ द पीपल हू स्टोरी यू आर टेलिंग त्याप्रमाणे तुम्हाला ते वापरता येतं. ओके. म्हणजे आता तू स्थळसारखी फिल्म बघशील तर पुन्हा त्याच्यात एका लईच त्याच्यात कुठंच डिझॉल्व नाही, कुठंच नाही, कट टू कट इज ऑल्सो ट्रान्झिशन. कारण तुला एकीकडनं दुसरीकडंच तू जातोस ना त्याच्यामध्ये. तर पण मग आता आधी उत्कृष्ट ट्रान्झिशन म्हटल्यावर मला ते कायम तो शॉट आठवतो की एक किस्लोव्स्की नावाचे डिरेक्टर आहेत, त्यांची एक कलर ट्रायोलॉजी आहे, रेड ब्लू आणि व्हाईट. तर एक ब्लू नावाची फिल्म आहे, तर त्याच्यामध्ये ती जी ऍक्ट्रेस आहे ती अत्यंत दुःखात आहे आणि ती असं तर ती कॉफी शॉपमध्ये बसलेली असते. त्याच्यानंतर असा एक शॉट येतो, त्या कॉफी कपचा क्लोजअप आहे, ती साखरेचं क्यूब घेते आणि ते क्यूब असं त्याच्या कॉफीमध्ये बुडवते आणि ती सगळी कॉफी त्यात शोषली जाते आणि ते काळं होतं क्यूब आणि त्याची ते टाकते त्याच्यात. इतकं सुंदर ट्रान्झिशन आणि मग तो पुढच्या ह्याच्यात. तर मग आता हे त्यांनी शूट करून ठेवलेलं आणि तिथं वापरू असं नाहीये, ते त्याच्यासाठीच त्याच्या डोक्यात होतं ते शूट करायचं आणि ते तसं वापरायचं. तर हे तुम्ही जितकं कल्पकतेने तुम्ही ते व्हिज्युअलाइज कराल तितकं तुम्ही ते करूही शकता. आता आपण ट्रान्झिशन्स बद्दल बोललो आणि त्याच्यात तुम्ही पेस बद्दल मेन्शन केलंच आहे या अख्ख्या कॉन्व्हर्सेशन मध्ये. तर आता तुम्ही जेव्हा एडिट करून पुढे फिल्म देणार आहात त्याच्याही पुढे काही प्रोसेस आहेत, ज्या बॅकग्राऊंड म्युझिक आहे, कलर ग्रेडिंग आहे किंवा अशा अनेक प्रोसेस. तर म्युझिक हा पण एक खूपच महत्त्वाचा, बॅकग्राऊंड म्युझिक हा भाग आहे, त्याच्यातली गाणी आहेत. तर एखादा सीन कन्स्ट्रक्ट करत असताना त्याच्यातल्या शॉर्ट्सचा पेस किंवा एक उदाहरण सुचतंय म्हणून गिरणी मी खूप वेळा बघितली किंवा उमेश सरांचं वर्कशॉप केलं होतं तेव्हा ते हे बोलले होते की त्याचं म्युझिक किंवा त्याचा तो जो गिरणीचा आवाज आहे तो बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून वापरून त्यानुसार त्यांनी ट्रॅक इन किंवा झूम इनचा वापर केला आहे. तर असं होतं का काही वेळेला की म्युझिकचाही रेफरन्स असतो एडिट करताना किंवा म्हणजे ॲज अ होल प्रोडक्ट येताना तुम्हाला एडिट करत असताना ही जाणीव ठेवायला लागते का की नंतर यावर असं म्युझिक येणार आहे असं? हो, म्हणजे ती जाणीव ठेवायला लागते. आणि आता तर सुरुवातीला म्हणजे काही दिग्दर्शक अजूनही म्हणजे आता परेश मोकाशीची जेव्हा फिल्मचा मी एडिट करतो तर तो अजिबातच रेफरन्स म्युझिक लावत नाही, तो नाहीच म्हणतो. मग आम्ही बिना म्युझिकची फिल्म एडिट करतो आणि मग पुढे जो संगीत दिग्दर्शक असतो तो त्याच्यावरती. पण अजून हा वगळता माझ्या अनुभवातलं सांगतोय, परेश वगळता की तर सगळे लोक आम्ही एक स्टॉप बॅकग्राऊंड म्युझिक लावतो. अनेक युट्यूबवरनं कुठं आपल्याला म्युझिक मिळतं, रेफरन्स म्युझिक. तर त्या पद्धतीच्या सीनला ते लावून मग आम्ही एडिट करत असतो. त्यांनी काय होतं ना, सीनची परिणामकारकता
शेवटपर्यंत आपल्याला ज्यूस आउट करता येते. कारण ना एडिट नंतर सुद्धा अनेक वेगवेगळ्या पद्धतीची लोक ते बघणार असतात. म्हणजे आता प्रोड्युसर्स असतील, जे हो. प्रोड्युसर्स दरवेळेला फिल्म लिटरेट असतीलच असं नाही. त्यांना सांगतं अरे हे ऐकू का नाही नीट येते, ह्याचं म्युझिक नाहीच आहे, मग हे काय मला काही आवडलं नाही. अशा अनेक गोष्टी वेगवेगळ्या किंवा अजून आपले मित्रमैत्रिणी असतात, घरचे नातेवाईक असतात, ज्यांना आपल्याला कधी कधी वाटतं की एक ओपिनियन घ्यावं यांचं याच्याबद्दल. तर असं तेही तर ते ऑडियन्स फ्रेंडली करायला त्या त्या टप्प्यात ते एकदा केलेलं असतं. आम्ही ऑडिओ बेसिक मिक्सिंग करतो, थोडंसं सगळे डायलॉग व्यवस्थित ऐकू येतील ना आणि एक तर हे म्युझिक लावलेलं आहे एस्पेशली फाईट सीन्सनं. हो. नाहीतर ते आपल्याला कळतं, आपण बघत असताना हे कळतं की एडिट करत असताना कधीच आम्ही म्युझिक लावत नाही. हा. जेव्हा शोज आपल्याला कपटे करायचे असतात म्हणजे त्यामुळे previews प्रिव्ह्यूज किंवा अजून जे लोकांचे अप्रुव्हल्स म्हणजे आता OTT साठी आपल्याला अनेकदा जे चॅनल्स असतात, जे प्रोड्युसर्स असतात, त्यांना आपल्याला त्यामध्ये एक रफ स्कोर लावलेला आणि तो बराच असतो. म्हणजे एक आणि मला वाटतं दिग्दर्शकालाही त्याचा थोडा फायदा असा होतो की त्याच्या डोक्यात एक दिशा तयार होते की कुठल्या दिशेने आपलं हे संगीत जाणार आहे. द म्युझिक डायरेक्टर कॅन ऑलवेज सरप्राईज की अरे हे सोड, हे नकोच, माझ्या डोक्यात हे आपण करू. पण एक एक गाईडलाईन मिळण्याच्या दृष्टीने सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं. म्हणजे पूर्वी मी कधीच नाही करायचो, म्हणजे कधीच हे नाही. पण अनेकदा म्हणजे आता मला आठवतं सुरुवातीला सचिन पुटलकर बरोबर जेव्हा काम, त्याच्या डोक्यामध्ये ना कुठल्या तरी एका फिल्मचं साऊंडट्रॅक असायचं. हा. अनेकदा अमेली होतं आणि तर त्याच्याकडे कुठली तरी मला आठवते बल्गेरियन चॅन्ट्सची एक CD होती. तर त्याच्यात दिस इज वे बॅक आता आहे 2009-10चं समजो. तर ते ट्रॅक्स आम्ही गंधला वापरले होते आणि मग त्याच्यानंतर त्याचं म्युझिक केलं होतं. पण त्याच्या डोक्यात एक सूर असतो त्या फिल्मचा, तर ते मी वापरायचो. वा. ओके. सो आता सर देऊळ बद्दल तर बोलावं तितकं कमी आहे. म्हणजे इट इज हिट इन टर्म्स ऑफ कम्युनिटीज आहेत लिटरली हू कम टुगेदर, वॉच द फिल्म, टॉक अबाउट इट. कल्ट हिट तर ती होतीच आणि सगळ्याच अर्थाने आम्हाला खूप लोकांकडनं मी तुम्हाला सांगतोय की इट वॉज सच अ फेवरेट फिल्म आणि इट स्टील इज. म्हणजे अजूनही किती वेळेला बोलताना त्याचे रेफरन्सेस निघतात. आणि त्याच्यातलं हे आपण आता इंटरेस्टिंग गाणं बघितलं ज्याचा मध्येही काही कट सीन्स येतात. सो व्ह्युअर्सला आत्तापर्यंत आपण जे बोललो त्याचं थोडंसं ऍप्लिकेशन फ्रॉम ऍक्च्युली त्यांनी जे बघितलंय आणि त्याच्या मागची थॉट प्रोसेस, बिकॉज यू हॅव एडिटेड दिस एंटायर फिल्म, तर त्याबद्दल काही सांगू शकाल? त्याचं इतकं फॉलोईंग आहे, लोकांनी ती इतक्या वेळा पाहिली, त्याचं श्रेय सगळं लेखक, दिग्दर्शक, त्यातले ॲक्टर्स हे सगळे त्यांनी इतकं ते केलेलं आहे. आता जेव्हा देऊळचं जेव्हा आम्ही ते पहिली असेंब्ली कट, मी तुला म्हटलं तसं, जेव्हा आम्ही तो पहिला सगळा असेंब्ली कट लावला तेव्हा या पॉइंट इन द स्टोरी की जेव्हा ते देऊळ आता मोठं होतंय आणि तिथे लोकांचं इन वे राज सुरू झालेला आहे. त्या भक्तीमुळे अनेक व्हायसेस त्या गावात आलेले आहेत आणि हा बिचारा केशा ज्यानी ते एका भाबड्या दृष्टिकोनातनं ते सगळ्या लोकांना सांगत तो गेला आणि त्याला आता हे दिसायला लागले की आपण हे काय श्वापद तयार केलेलं आहे, तर ते त्याला दिसतं आणि तो खचत जाते. आता स्क्रिप्टमध्ये काय होतं, स्क्रिप्टमध्ये ते गाणं होतं ज्याच्यामध्ये हे सगळं त्याला दिसतं. मग नंतर तो जातो आप्पाच्या घरी आणि तो सांगतो की अहो वडे की करडीला त्रास होतोय. मग तो ते करडी मरते. मग त्याच्यानंतर तो वेडा होऊन बाहेर फिरत राहतो आणि मग त्याच्यानंतर हे म्हणतात नाना पाटेकर म्हणतात की चला आता नवीन मोठं देऊळ करायचं, हे करायचं, मोठा प्लॅन आहे आणि ही सगळी बोर त्याच्यावर हावी होत. म्हणजे ते आता हे सगळे वेगवेगळे सीन्स होते. मग आमच्या चर्चेतनं असं निघालं की
सीन जरी वेगळे असले तरी त्याचं कोर एक आहे की भक्तीचा आणि देवाचा होत जाणारा धंदा आणि केशवची होत जाणारी निराशा, हे जर आपण या दोन भावना जर आपण एकत्र चालवल्या तर एक कॉन्फ्लिक्टनी ड्रामा चांगला तयार होईल. मग हे जेव्हा कळलं तेव्हा मग आम्ही ते गाणं टप्प्याटप्प्यात तोडलं. मग एकदा असं हे चाललंय आणि मग तू जातो म्हणतो कर की काहीतरी, मग ती पण त्याला म्हणते नाही रे आत्ता एवढं झालंय ते आले जात, परत ते तुटतं, मग पुन्हा धड सुरू होतं. मग ती लोक चोरून नारळ इकडचं तिकडं फिरवतायत, हे करतायत, केशात ते बघतो, मग ती करडी मरते, मग तू करडीच्या नावाने तो फिरत राहतो. आणि मग ह्याच्यात काय होतं, एका पॉइंट कडं आणि मग रांजण फुटणी वाहू द्या हो करू ते पुढे एक शिगेला पोचतं गाणं ते ह्याचं. आणि हा सैरभैर कोळत हा वेडा झालाय आणि ही लोक वेडी झाली. त्याची थीम एकत्र जेव्हा आपल्याला एक धागा सापडतो तेव्हा मग आपण ती इंटरटॉईंग करायला लागतो, मग त्याने मजा तयार होत. नाहीतर मग हे झालं हे आपण एडिटिंग ॲज अ टूल वापरून हे इंटर कटिंग करू ते आपण साध्य करू शकतो. जे इथं देऊळमध्ये वर्क झालं दिग्दर्शकासाठी पण ते मी तुला मगाशी म्हटलं तसं स्थळमध्ये त्या दिग्दर्शकाच्या थीमॅटिकली ते वर्क झालं. ओके, म्हणजे एकच औषध सगळ्या आपण देऊ शकतो, वेगळ्या वेगवेगळी ट्रीटमेंट लागते. करेक्ट. वाव, खूपच मजा आली हे बघून आणि डिकोड करून. खूप आपण, मला वाटतं सगळे मुद्दे जे डोक्यात होते ते गेलेत कव्हर, आणि अजून खूप राहिलंय बोलायचं. पण टू सम इट अप, टू कन्क्लूड इट, मला एकच प्रश्न लास्ट विचारायचा आहे की आपण या सगळ्या प्रोसेस बद्दल बोललो आणि देन कम्स अ टाइम वेन यू हॅव टू हँड ओव्हर द फिनिश्ड प्रोडक्ट फ्रॉम युअर साइड टू द नेक्स्ट कन्सर्न HOD किंवा जे कोणी टेक्निशियन, तर डिरेक्टरच्या किंवा तुमच्याही एडिटरच्या मेनली मनात आणि ती फिल्म एडिट करण्याची प्रोसेस एका पॉइंटला थांबावी लागते. यू हॅव टू से दॅट दिस इज द फायनल कट फ्रॉम माय साइड अनलेस देर आर चेंजेस. सो आता ही प्रोसेस काय कितीही वेळ होऊ शकते, ह्याच्यात काय शंकाच नाही. पण हाऊ डू यू डिसाइड की हा आता माझ्या साईडनी हा फायनल कट तयार झालेला आहे? तो आय गेस आता दिग्दर्शक आणि तुम्ही काम करत असताना ना, तो एक मोमेंट येते जिथं तो आतून आवाज येतो की आता हे जावे, आता आपण वी हॅव अचीव्ड व्हॉट वी हॅड सेट आउट टू अचीव. आणि ते त्यावेळेस असं ते प्रत्येक फिल्मला जाणवतो की झालं. आणि ह्याच्यामध्ये आपण जर अजून काय म्हणजे अजून जर आपण करत राहिलो, शिवडत बसलो आपण जर हे अजून, तर मग हे काहीतरी वेगळं होईल किंवा इट विल लूज इट्स चार्म. आणि आपल्याला अनेकदा माहित असतं की फिल्म्समध्ये कुठे कुठे काय काय आहे, म्हणजे कुठे फ्लॉज किंवा आपण वी हॅव ट्राईड आवर बेस्ट हे आहे, पण त्याला कॉम्पेन्सेट करायला हे पण आहे त्याला, किंवा हे पूरक आहे त्याच्यात, तर हे ठेवावंच लागतंय. हे आपण काढलं ते बरं केलं, हे सगळे विचार झालेत असं एका पॉइंटला जाणवायला लागतं. तुम्ही जेव्हा सिनेमा कालत्तावाले पुन्हा पुन्हा बघत असतात ते, तर त्यावेळेला तसं होतं. हॅव्हिंग सेड दॅट की आता सगळं सिनेमा लॉक झालं की आपण तो पुढे पाठवतो. जे साऊंडचं काम करणार असतात, जे म्युझिक करणार असतात, त्यांना आपण तो पुढे पाठवतो. अनेकदा काय होतं, एडिटिंग स्टुडिओजमध्ये ना TV वरती बघणं होतं फिल्म. व्हेअरएज जेव्हा आपण कलर करेक्शन स्टुडिओमध्ये जातो तेव्हा मोठ्या स्क्रीनवरती ते बघतो आणि मग ते बघितल्यावरती थोडं कधी कधी वेगळं काहीतरी वाटतं. किंवा दिग्दर्शक जेव्हा डबिंग करत असतो, कधी थोडंफार डबिंग असतं, थोडं म्युझिक, त्याला वाटतं की अरे इथे थोडं अजून म्युझिक चालू शकेल, हे थोडं हा पोर्शन थोडा वाढवायचा का किंवा थोडा कमी करायचा का, हे सगळे आफ्टर थॉट्स येतात. पण हे पण छोटे टेक्निकल मुद्दे झाले. पण त्या फिलिंगची गोष्ट वेन इट सिट्स इन प्लेस ते तुम्हाला कळत जातं की हा हे एवढं वी हॅव डन व्हॉट एव्हर इज नीडेड, वी हॅव टेकन केअर ऑफ ऑल द ऑफ द स्टोरी, द हार्ट ऑफ द फिल्म.
हे जे मी तुला सांगितलं 4 फ्रेम पुढे वाढवले 2 सीन ते सगळं इट इज डन इन ड्यू कोर्स. म्हणजे त्याला काय फार वेळ बट जे एडिटचे 2-2.5-3 महिने जे आपल्याला लागतात ते त्याच्यामध्ये वी सेट द हार्ट इन द राईट प्लेस. वा. आणि आय थिंक नॉट अ बेटर नोट टू एंड दिस कॉन्व्हर्सेशन. आणि ऑन बिहाफ ऑफ द एंटायर टीम ऑफ ऑड इव्हन अँड आर व्ह्युअर्स मी तुम्हाला थँक्यू म्हणतो. खूप थँक्यू. खूप मजा आली. एवढे सगळे टेक्निकल नुआन्सेस ऐकायला कुठे मिळाले नाहीये तर आतापर्यंत. आय एम शुअर व्ह्युअर्स पण जे हे ऐकायला थांबले होते ते अग्री करते. सो खूप प्रोडक्टिव्ह चर्चा आली आहे. होपफुली आय ऑल्सो पर्सनली गेट टू एक्झिक्यूट ऑल ऑफ दिस व्हेरी सून. आणि त्याच्यासाठी जे हे बघतायत किंवा ज्यांना ह्यांनी हेल्प झाली त्यांच्याकडनं पण थँक्यू सो मच. आणि वेळेनुरूप जर आपल्याला पुढेही कुठल्या वेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करावीशी वाटली तर आपण याचा पार्ट 2 डेफिनेटली करूया. मेनी थिंग्स स्टील लेफ्ट टू डिस्कस. सो थँक्यू सो मच सर. थँक्यू खूप फॉर मजा आली. हॅविंग मी. येस. चल बाय.